नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याविरोधात जालन्यात पत्रकार एकवटलेत. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. संपादक संतोष भुतेकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. अवैध धंद्यांविरोधात परखड भूमिका घेणाऱ्या पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने जालना जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना जालना येथील दैनिक जगाचा जगमित्र कार्यालयात जिल्ह्यातील पत्रकारांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दैनिक जगाचा जगमित्राचे संपादक संतोष भुतेकर यांनी काही दिवसांपूर्वी गुटखा माफिया तसेच विविध अवैध धंद्यांविरोधात वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेच्या निषेधार्थ तसेच पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी जिल्ह्यातील पत्रकार, संपादक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत पत्रकारांवरील हल्ले, धमकी आणि दबाव तंत्र या विरोधात संघटित पद्धतीने लढा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यासाठी लवकरच पत्रकार कृती समितीची स्थापना करण्यात येणार असून पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात एकत्रितपणे आवाज उठवला जाणार असल्याचं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. यावेळी पत्रकारांवर हल्ला झाल्यास संबंधित हल्लेखोरांवर तात्काळ कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी उपस्थित पत्रकारांकडून करण्यात आली. अवैध धंद्यांविरोधात बातमी प्रसिद्ध केल्यामुळे कोणत्याही पत्रकाराला लक्ष्य केलं गेल्यास संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा एकमुखी निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला. पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी यंत्रणा उभी राहणं गरजेचं असल्याचं मत यावेळी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केलं. जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार, संपादक आणि प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. काय बैठकीत चर्चा वगैरे झाली? बैठकीत चर्चा झाली. जे पत्रकारांच्या वृत्तपत्रात बातम्या छापल्या, प्रसिद्ध केल्या म्हणून का त्यांच्यावर हल्ले झाले आणि या असे हल्ले, वाढचे हल्ले लक्षात घेता कृती समिती स्थापन करावी आणि याच्यावर बंधन करावं. नेहमी होऊच नाही हल्ले. त्या संदर्भात सगळे उहापोह चर्चा झाला. सगळ्यांनी चर्चा अनेक आपले प्रश्न मतं मोकळ्यापणाने मांडली आणि यापुढे असं संघटित राहिले तर निश्चित पत्रावर हल्ले होणार नाही. पत्रकारांना वृत्तपत्रात बातमी चुकीची छापली असेल त्याची बदनामी करण्यासाठी दुसरे काय त्याच्यासाठी खटले भरता येते पत्रकारावर. त्याच्यावर हल्ला करणे, कायदा हातात घेणे हे तर चूकच आहे आणि यासाठी कोणतेही हे निषेध झाला पाहिजे आणि त्यासाठी सगळे जिल्ह्यातील पत्रकार एकत्रित आले. असेच एकत्रित राहावं आणि पत्रकारावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला संघटित होऊन तोंड द्यावं. म्हणजेच पत्रकाराचा दबाव पडेल आणि जी काही आजची जी व्हाईट कॉलर क्राईम क्रिमिनल आहे ते हल्ला करण्याची हिंमत करणार. देवगिरी इंग्लिश स्कूल आणि जालना जिल्हा सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन विशेष निमित्त भव्य मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, सिलंबम प्रात्यक्षिकद्वारे महाराजांना विशेष मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनानिमित्ताने देवगिरी इंग्लिश स्कूल आणि जालना जिल्हा सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भव्य मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, सिलंबम प्रात्यक्षिकद्वारे महाराजांना विशेष मानवंदना देण्यात आली. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी देवगिरी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्राध्यापक गायत्री सोटी, वेदांत सोटी, युवासेना गडकिल्ले संवर्धन कक्ष मराठवाडा अध्यक्ष किरणराजे देशमुख, जालना जिल्हा सिलंबम स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा मराठवाडा विभाग प्रमुख भूषण यादव, सचिव प्राध्यापक डॉक्टर नितीन भक्त, महिला प्रशिक्षण प्रमुख प्रतीक्षा दब्बडवार, राजाराम भाऊ शिंदे, ओम पाटील, सुरेश मस्के पाटील, यश रवी, राष्ट्रीय पंच प्रेरणा जरिंग, उषा पवार, सत्यम गायकवाड, दीपाली कुलकर्णी, सतीश जाधव, निवान नंदाने, शिवशंभू आरती समिती जालना, पालक, खेळाडू आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी एकापेक्षा एक असेल प्रात्यक्षिके करून दाखवत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री सोडून यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिवराय, आज शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या दिवशी आज
देवगिरी इंग्लिश स्कूल आणि जालना जिल्हा सिलंबम असोसिएशनच्या अंतर्गत हा एक छोटासा प्रयत्न होता की मुलांना आणि मुलींना एक आपलं आत्मरक्षण आणि देशाच्या रक्षणासाठी कधी पण तत्पर असावं, यासाठी हा आमच्या शाळेकडून आणि असोसिएशनकडून एक छोटासा प्रयत्न होता. कारण आज आपण लाठीकाठी किंवा शिवकालीन शस्त्र म्हटलं की आपण फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्यांपुरतं मर्यादित ठेवत असतो, परंतु ते तसं न होता एक महिन्यापुरतंच न मर्यादित राहता हे कार्य अगदी निरंतर चाललं पाहिजे. त्यासाठी आम्ही अगदी प्रतिबद्ध आहोत आणि इथून हे कार्य नेहमी चालू राहणार आहे. यासाठी आता आम्ही 200 योद्धा सिलंबम असोसिएशनद्वारे 200 योद्धा तयार करण्याचा आमचा हा प्रण आहे आणि पुढील एक 6 महिन्यात हे आमचे 200 योद्धा तयार राहतील आपल्या प्रत्येक युद्धकलेसह आपल्यासमोर प्रस्तुत होण्यासाठी. धन्यवाद. मागील 4 दिवसांपासून सरकार मराठा समाजासाठी निर्णय घेत आहे. त्याबद्दल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारचे आभार मानले आहेत. ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सरकारनं सवलती लागू केल्या आहेत. वैद्यकीय आणि उच्च शिक्षणात देखील मुलांना सवलती मिळाल्या पाहिजे अशी अपेक्षा मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे. पाहूयात. काल सरकारने अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. काय तुमच्या या संदर्भात? सगळ्यात अगोदर तर मी देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं खूप मनापासून सगळ्या जनतेस शुभेच्छा देतो. आणि आपण जे आत्ता विचारलं की काल सरकारनं निर्णय घेतले, काल घेतले, परवा घेतले, 4 दिवसापासून लगातार सरकार सारखे मराठा समाजाच्या बद्दलचे निर्णय घेत आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतोय, त्यांचं मनापासून कौतुक करतोय. कालसुद्धा ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती लागू केल्यात. त्याच्यामध्ये फीसमध्ये अनेक विषयात पोरांचे त्याच्यातही मदत आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नक्की होणार आहे. त्याच्यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग हे सुद्धा विषय, कम्प्युटरचे सगळे विषय सरकारने घेतले असतील. या सवलतीमध्ये तर चांगलीच गोष्ट आहे, त्याबद्दलही काही वाद नाही. नसता नुसते असं पण सवलतीमध्ये होऊ नये की दुसऱ्या सवलती मिळाल्या आणि मुख्य शिक्षण जे मुख्य प्रवाह जे त्यातच पोरं यायला पाहिजे, तर ते येत नाही येत असं व्हायला नको. उच्च शिक्षणात, वैद्यकीय शिक्षणात, या सगळ्या शिक्षणात पोरांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत. या भूमिकेत सरकारनं यावं. परंतु काल त्यांनी जो निर्णय 4-5 दिवसात घेतलेत, बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या नोकऱ्याचा विषय घेतला त्यांनी. त्यातमध्ये सुद्धा GR MIDCच्या माध्यमातून काढण्यात आला. आमचे उदय सामंत साहेब असतील, आपले लाड भाऊ असतील, विखे पाटील साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी तोही GR काढला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी, लाड भाऊंनी त्यानंतर बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीचा विषय मार्गी काढला. विखे पाटील साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी यांनी हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे जो अर्ज होता, SOP होती, ती सुद्धा नव्यानं पुन्हा त्याच्याबद्दलही निर्देश काढलेत सरकारच्या वतीनं. म्हणजे हे बार नाव घेण्यापेक्षा एकदाच सांगतो की मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेबांनी, लाडभाऊंनी यांनी केसेसच्या संदर्भातली सगळी माहिती, महाराष्ट्रात मराठा आंदोलकावर ज्या केसेस झाल्यात त्या केसेससुद्धा मागं घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी ती सगळे गुन्हे राज्यभरातले मागून घ्यायला सुरुवात केली. त्यांनी 58 लाख नोंदीच्या संदर्भात ते पण निर्देश दिलेत की 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, त्याचे व्हॅलिडिटी पण द्या. बरेचसे निर्णय त्यांनी असे घेतलेत. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. या सगळ्या घेतलेल्या आत्तापर्यंतच्या निर्णयाबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो. विशेष करून विखे पाटील साहेबाचे आणि लाडभाऊचे सुद्धा खूप आभार मानतो. एकनाथ शिंदे साहेबाचे, आपल्या सुनेत्राताईंचे, सगळ्याच सरकारचे मनापासून आभार मानतो. त्याच्यात खूप मरमर केली गेली की लाडभाऊकडून आणि आपल्या विखे पाटील साहेबाकडून, त्यांचंही मनापासून खरंच आभार मानतो. आणि मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी असंच समाजाचं काम करावं. हा मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असं होऊ नये की तुम्ही या जे आत्तापर्यंतचे निर्णय घेतलेत, GR काढलेत, तुम्ही मराठा समाज खुश केलाय का? तर हो, नक्कीच केलाय. पण याच्यात असं होऊ नये की आमचं जे मूळ आहे तेच मागं राहू नयेत. म्हणजे 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्याच्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यातून व्हॅलिडिट्या मिळणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण पण फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही मराठा समाजाच्या पोरांच्या भावना समजून घेताल ही अपेक्षा मी ठेवतोय. का तर 58 लाख नोंदी निघाल्यात, त्या माध्यमातून पोरांचे ॲडमिशन झालेत, नोकऱ्या झाल्यात. ते प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी थांबवू नये हे फडणवीस साहेबांनी विशेष करून लक्ष द्यावं. कारण आमचा मूळ
जीव तिथं आहे. आमचे जे 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र देणं आणि व्हॅलिडिटी देणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही एकीकडून खुश करताल पण दुसरीकडून पोरांचा घात होईल. नाराजी मराठा समाजाच्या अंगावर घेताल असं मला वाटतच नाही. तुम्ही घेताल पण ती तुमच्यावरती मराठा समाजाची नाराजी येऊ नये हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. दुसरं की फडणवीस साहेबांनी हैदराबाद गॅझेट प्रमाणे जे आता निर्णय दिलेत त्यानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सातारा संस्थानचा गॅझेटियरचा JR, कोल्हापूर संस्थान, पुणे आणि औंध याचा सुद्धा JR आपण तातडीनं काढावा. आम्ही फडणवीस साहेब खरंच मनापासून तुमचं कौतुक केलंय आणि मनापासून तुमचा आभार सुद्धा मानतो. पण या पुढच्या गोष्टी सुद्धा आपण मराठा समाजाच्या पोराच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवाव्यात की खूप पोरांना आता पाठीमागं सुद्धा आणि आता जूनमध्ये सुद्धा आता 15 तारखेपासून ॲडमिशन सुरू होते. खूप पोरांनी कुणबीमधून प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ॲडमिशन घेतलेत, नोकऱ्यात गेलेत. त्यांच्या व्हॅलिडिटी अधिकाऱ्यांना रोखवायला लावू देऊ नका, नसता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही माझी तुमच्याकडं मागणी आहे. आणि हैदराबाद गॅझेटप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळावेत. विशेष करून आणखीन एक की मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची आपण जी मागणी केली होती त्याला मुख्यमंत्री साहेबानं रात्री मान्यता दिली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि आपल्या विखे पाटील साहेबांचं, लाडभाऊचं मनापासून आभार मानतो की ते आता स्वतंत्र मराठा समाजाला प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी मंत्रालय हक्काचं होतंय. त्याला बजेटही राहील, मागता येईल आणि मराठा समाजाच्या राज्यभरातल्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अडीअडचणी सांगण्यासाठी खूप मोठं एक उपलब्धी झाली. खूप मोठं आधार मराठा समाजाला त्या मंत्रालयाच्या निमित्तानं होणार आहे, कारण त्याचे कक्ष प्रत्येक कलेक्टर ऑफिसला राज्यभरात राहणार आहेत. मराठा समाजासाठी ही सोपी गोष्ट नाही आहे. 70 वर्षात मराठा समाजासाठी मंत्रालय झालं नव्हतं. ते मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालयाची मान्यता आपल्या सरकारच्या वतीनं देण्यात आली. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरंच मनापासून कौतुक करतो. पण हे कौतुक असंच राहावं, असाच मराठा समाज खुश राहावा, असेच आपण सरकारने कामं करावेत एवढीच आमची अपेक्षा आहे. पण अपेक्षेचा भंग होऊ नये हे लक्षात असू द्या, कारण आमची मूळ मागणी 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र देणं आणि त्याचे व्हॅलिडिटी देणं हे हैदराबाद गॅझेटियरचा JR निघाला. त्या JR प्रमाणे मराठवाड्यातला मराठा समाज कुणबी म्हणून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावेत ही आमची मूळ मागणी. त्याचे व्हॅलिडिटी पण मिळाव्यात तीही आमची मूळ मागणी. याकडे सरकारनं लक्ष ठेवावं आणि सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं आणि हैदराबाद, पुणे आणि औंध गॅझेटियरचा JR निघावा ही सुद्धा आमची मूळ मागणी. नसता सरकार असं गाफील राहील एखाद्या वेळेस की आम्ही मराठा समाजाला या गोष्टीला मंजुऱ्या दिल्या, JR काढलेत म्हणून मराठा समाज खुश राहील, 100% खुश राहील. पण या सुद्धा मागण्यावरती लक्ष ठेवावं. 58 लाख नोंदी, हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थांचं गॅझेटियर. तुम्ही गैरसमाजात राहू नका. मराठा समाज कायमस्वरूपी खुश ठेवायचा असेल आणि सरकारची पाठ थोपटून घ्यायची असेल तर या सुद्धा मागण्या आपण येत्या काळात पूर्ण मान्यता देऊन त्याला अंमलबजावणी करावी. आम्ही 100% तुमच्यावरती खुश राहू. मराठा समाज 100% तुमच्यावरती फुलं टाकणार. सगळ्या मागण्याची अंमलबजावणी द्यावी ही माझी सरकारला विनंती आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबाचे, दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे आणि विशेष करून विखे पाटील साहेबांच्या लाडभाऊचे मनापासून आभार मानतो. जालना स्थानिक गुन्हे शाखेनं दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून सुमारे 2,25,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांचा तपास सुरू असताना LCBला गुप्त माहिती मिळाली की चंदनझिरा परिसरातील एक संशयित व्यक्ती चोरीच्या मोटरसायकलसह फिरत आहे. माहितीच्या आधारे LCBच्या पथकाने चंदनझिरा परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने आपलं नाव मुस्तफा अब्दुल सय्यद असं सांगितलं. त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता ती बदनापूर येथील गेवराई बाजार फाट्याजवळून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणात बदनापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून आरोपीकडून 2 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. बजाज पल्सर 150 मोटरसायकल किंमत सुमारे 75,000 रुपये, रॉयल एनफील्ड क्लासिक 350 मोटरसायकल किंमत सुमारे 1,50,000 रुपये असा एकूण 2,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली असून पुढील तपास सुरू आहे.
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना जालना महापालिका प्रशासनाकडून शहरातील मोठ्या आणि छोट्या नाल्यांच्या साफसफाईच्या कामाला गती देण्यात येते. पावसाळ्यात शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरू नये तसेच साचलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये या उद्देशानं आज जालना शहराच्या विविध भागातील नाल्यांच्या साफसफाई कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. जालन्याच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी शहर हद्दीतील मोठे आणि छोटे नाले या ठिकाणी भेट देत साफसफाईच्या कामाचा आढावा घेतला. महापालिका हद्दीत एकूण 64 मोठे नाले असून त्यासोबत सुमारे 10 ते 12 छोटे नाले आहेत. या सर्व नाल्यांची स्वच्छता आणि गाळ काढण्याचं काम योग्य पद्धतीनं सुरू आहे की नाही याची प्रत्यक्ष तपासणी यावेळी करण्यात आली. यावेळी महापौर आणि उपमहापौर यांनी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितलं की पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्यात यावी. नाल्यांमध्ये कोणताही अडथळा राहू नये जेणेकरून पावसाचं पाणी सुरळीत वाहून जाईल आणि नागरिकांना पाणी साचण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू नये. तसेच ज्या भागामध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या तक्रारी येतात त्या भागांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही पालिका प्रशासनाला देण्यात आल्या. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाह रोखला जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आलेत. या पाहणी दौऱ्यात महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, संजय वाघमारे, स्वच्छता प्रमुख निलेश शंकर पिल्ली, उद्यान निरीक्षक सचिन पितळे तसेच महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. पावसाळ्या दरम्यान होणारे जे नागरिकांच्या घरात पाणी न जाऊ आणि वाहतूक कोंडी होईल यासाठी आम्ही महापौर उपमहापौर आम्ही दोघांनी मिळून सर्व नाले सफाईची पाहणी केली. किती नाले बघितले, मोठे नाले वगैरे? 5-6 नाले बघितले, अजून बाकी आहे. 2-3 दिवस लागतील पूर्ण पाहणी करण्यासाठी. सफाई वगैरे पाहणी वगैरे केली. एकूण शहरातील 64 नाले आहेत. किती नाल्यांचं काम झालंय मान्सूनपूर्वी? जालना महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ते 64 मोठे नाले आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये हे नाले वाहत जातात. काही ठिकाणी कचरा आणि कमी या सगळ्या गोष्टी असल्या कारणाने त्या ठिकाणी पाण्याला वाहायला जागा नसते आणि अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता होत असते. आणि हे पाठीमागच्या वर्षी या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. पुढं या गोष्टी अशा घडू नये त्याकरिता माननीय महापौर वंदनाताई मगरे मॅडम, मी या ठिकाणी महापौर म्हणून आमचे स्वच्छताचे प्रमुख निलेश शंकर पिल्ली आणि विविध विभागातील आमचे SI या ठिकाणी आम्ही पाहणी केली. काही नाल्यांची सफाई या ठिकाणी झालेली आहे, काही नाल्यांची सफाई सुरू आहे आणि काही नाल्यांची सफाई या ठिकाणी अद्याप झालेली नाही. तर संबंधित विभागाला आम्ही आणि महापौर मॅडम यांनी सूचना दिलेल्या आहे की लवकरात लवकर हे संपूर्ण नाले व्यवस्थितपणे स्वच्छ करा जेणेकरून कुठल्याही घराचं या ठिकाणी किंवा नुकसान होणार नाही. काही ठिकाणी आम्हाला अतिक्रमण काही नाल्यावर झाल्याचंही या ठिकाणी दिसून आलं. तर तसं महानगरपालिकेच्या वतीनं अशा ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेच्या मार्फत आयुक्त मॅडमच्या मार्फत त्यांनी या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. आणि हे बातमीपत्र येतच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना।
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.